Hello, dear students. How are you? I hope you all are happy and healthy. Dear students, today we are going to learn English grammar, direct and indirect speech, part 4. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट यात इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्य व उद्गारवाचक वाक्य याच्या आधी नियम जाणून घेऊयात व त्यानंतर काही उदाहरणं पण त्यांची आपण घेऊयात. तर चला मग. तर विद्यार्थी मित्रांनो, आज्ञार्थी वाक्य इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स. क्रियापदाच्या पहिल्या रूपाने आज्ञार्थी वाक्याची सुरुवात होते. उदाहरणार्थ, सिट डाऊन, कम ऑन, स्टॉप रायटिंग, गेट आउट असे. आज्ञार्थी वाक्य नकारार्थी असेल तर त्याची सुरुवात डोंटने होते. एक्झाम्पल, डोंट क्राय लाऊडली. चला तर आज्ञार्थी वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच करण्याचे नियम आपण पाहूयात. त्यात ए, आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा, विनंती, उपदेश, हुकूम, आर्जव, कणव इत्यादी भावना व्यक्त केलेल्या असतात. वाक्यातील भावना ओळखून त्यानुसार योग्य ते रिपोर्टिंग वर्ब वापरून सेडसारख्या रिपोर्टिंग वर्बचा लोप करतात. बी, आज्ञार्थी वाक्याचा कर्ता अध्यारूत असतो म्हणून त्याची सुरुवात क्रियापदाच्या पहिल्या रूपाने झालेली असते. त्यापूर्वी टू वापरून स्वल्पविराम अवतरण चिन्हांचा लोप करतात. टू वापरून क्रियापदाचे इन्फिनिटिव्ह तयार होते व तेच येथे कंजक्शनचे कार्य करते. विद्यार्थी मित्रांनो, क्रियापदाच्या आधी टू वापरून क्रियापदाचे इन्फिनिटिव्ह तयार होते व तेच या वाक्यामध्ये डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीच करताना कंजक्शनचे कार्य करते. आता सी, आज्ञार्थी वाक्य नकारार्थी असेल तर डोंट काढून नॉट टूचा वापर करतात. त्यामुळे इन्फिनिटिव्ह तयार होते, त्याचा येथे कंजक्शन म्हणून वापर करतात. स्वल्पविराम व अवतरण चिन्हे काढून टाकतात. डी, काळ, पुरुषवाचक सर्वनामे स्थलवाचक, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय बदलण्याचे नियम अगोदर सांगितल्याप्रमाणेच आहेत. तर आता एक एक्झाम्पल आपण पाहूयात. द डॉक्टर सेड टू मोहन, गिव्ह अप स्मोकिंग. विद्यार्थी मित्रांनो, द डॉक्टर सेड टू मोहन, कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, गिव्ह अप स्मोकिंग, डबल इन्व्हर्टेड कॉमा, कंप्लीट. आता हे वाक्य आपण डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये करूयात. तर बघा, द डॉक्टर या वाक्यात विद्यार्थी मित्रांनो डॉक्टरने मोहनला उपदेश केलेला आहे, सल्ला दिलेला आहे आणि म्हणून आपण त्यानुसार वाक्यातील भावना ओळखून योग्य ते रिपोर्टिंग वर्ब वापरूयात. डॉक्टरने मोहनला सांगितलं आहे की तू स्मोकिंग, धूम्रपान सोडून दे. तर मग बघा, द डॉक्टर ॲडवाइज्ड मोहन. डॉक्टरांनी काय दिला? सल्ला दिला ना मोहनला, म्हणून द डॉक्टर ॲडवाइज्ड मोहन. व दोन वाक्य जोडण्यासाठी या ठिकाणी गिवला सुरुवातीला क्रियापदाच्या आधी टू वापरून ते इन्फिनिटिव्ह तयार होईल व तेच येथे कंजक्शनचं कार्य करेल. तर टू गिव्ह अप स्मोकिंग, फुल स्टॉप या पद्धतीने. तर बघा, या वाक्यात उपदेश केलेला आहे म्हणून सेड टू काढून ॲडवाइजचा वापर केला. स्वल्पविराम अवतरण चिन्हे काढून गिवचे इन्फिनिटिव्ह टू गिव्ह तयार केले अशा पद्धतीने. आता पुढील वाक्य, मदर सेड टू गोपाल, डोंट वरी अबाउट हर. मदर सेड टू गोपाल, कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, डोंट वरी अबाउट हर, डबल इन्व्हर्टेड कॉमा, कंप्लीट. आता ह्या वाक्याचं डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये, मदर टोल्ड गोपाल नॉट टू वरी अबाउट हर. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहूयात, या वाक्यात सामान्य कथन आहे म्हणून सेड टू काढून टोल्डचा वापर केला. बरोबर, हे जे वाक्य आहे हे वाक्य सामान्य आहे, सामान्य कथन आहे, म्हणून ह्या वाक्यात आपण रिपोर्टिंग वर्ब
सेडच्या ऐवजी टोल्ड वापरले. स्वल्पविराम अवतरण चिन्हे काढून डोंट काढून वरीचे नकारार्थी, स्वल्पविराम अवतरण चिन्हे काढून डोंट काढून वरीचे नकारार्थी इन्फिनिटिव्ह रूप काय नॉट टू वरी तयार केले. मग वाक्य असे बनले, मदर टोल्ड गोपाल नॉट टू वरी अबाउट हर. व नॉट टू वरी हेच या ठिकाणी कंजक्शनचे पण कार्य करीत आहे. अशा पद्धतीने. त्यानंतर अज्ञार्थी वाक्याची सुरुवात लेट्सने झालेली असेल तर लेट्सचा लोप करून सजेस्टेड किंवा प्रपोज्डचा वापर रिपोर्टिंग व्हर्ब म्हणून करतात. लेट्सच्या जागी दे शुल्ड वापरतात. लेट्स बरोबर लेटस. इतर वेळी लेटला इतर क्रियापदांचा नियम लागू पडतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काही 2-3 एक्झाम्पल्स इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सची घेऊयात. तर त्यात पहिलं, शी सेड टू हर फ्रेंड कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा डोंट टेल अ लाई. विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यात एक सल्ला देण्यात आलेला आहे, डोंट टेल अ लाई. बरोबर. तर एक सल्ला आहे म्हणून आपण सेड टू हे जे रिपोर्टिंग वर्ब आहे ते सेड टू हे रिपोर्टिंग वर्ब काढून त्या जागी इनडायरेक्ट स्पीच करताना ॲडवाइज्ड वापरू. बरोबर. मग वाक्य इनडायरेक्ट स्पीचमध्ये शी ॲडवाइज्ड हर फ्रेंड. आता डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीच करताना जर डोंट असेल तर डोंट काढून आपण नॉट टू वापरतो. म्हणून कॉमा व डबल इन्व्हर्टेड कॉमा काढून नॉट टूचा वापर करू. नॉट टू टेल अ लाई. नॉट टू टेल या ठिकाणी कंजक्शनचं म्हणजे वाक्य जोडण्याचं कार्य करेल. डोंट काढून नॉट टू टेल अ लाई. फुल स्टॉप. तर विद्यार्थी मित्रांनो, वाक्य असं बनेल, शी ॲडवाइज्ड हर फ्रेंड नॉट टू टेल अ लाई. या पद्धतीने. दुसरं वाक्य, द टीचर सेड टू आनंद कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा स्टँड अप राईट नाव. या वाक्यात शिक्षकांनी विद्यार्थ्याला स्टँड अप राईट नाव. द टीचर सेड टू आनंद, शिक्षकांनी आनंदला सांगितलं आहे की उभं राहायला, स्टँड अप राईट नाव. तर विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यात शिक्षकांनी ऑर्डर दिलेले आहे म्हणजे आज्ञा किंवा हुकूम. तर बघा, या ठिकाणी आपण डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीच करताना रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे ते सेड टू काढून ऑर्डर्ड या ठिकाणी वापरूयात. मग वाक्य असं बनेल, द टीचर ऑर्डर्ड आनंद टू कॉमा व डबल इन्व्हर्टेड कॉमा काढून स्टँड क्रियापदाच्या अगोदर टू आपण वापरू. तेच येथे कंजक्शनचं कार्य करेल. टू स्टँड अप राईट व डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीच करताना आपण नावचा देन करतो म्हणून देन. तर वाक्य असं बनेल, द टीचर ऑर्डर्ड आनंद टू स्टँड अप राईट देन. फुल स्टॉप. तिसरं वाक्य विद्यार्थी मित्रांनो, बॉस सेड कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा फॉलो मी डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. तर बघा, ह्या वाक्याचा आपल्याला डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. तर बॉसने या ठिकाणी एक ऑर्डरच दिले किंवा इन्स्ट्रक्शन दिले, सूचना किंवा एक आज्ञा, हुकूम की मला फॉलो करा अशा पद्धतीने. तर मग आपण वापरूयात बॉस ऑर्डर्ड. बरोबर. किंवा आपण इन्स्ट्रक्टेड पण वापरू शकतो. मग बॉस ऑर्डर टू फॉलो. फॉलोच्या आधी क्रियापदाच्या आपण वापरू टू फॉलो. तेच ते कंजक्शनचं पण कार्य करेल. आणि मीचं रूपांतर हीमध्ये, मी ऐवजी आपण या ठिकाणी हिम वापरू. मग वाक्य असं बनेल, बॉस ऑर्डर टू फॉलो हिम फुल स्टॉप. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आता आपण उद्गारवाचक वाक्य एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स. एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स म्हणजे काय, त्याचे डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीच करण्याचे नियम आपण जाणून घेऊयात. तर बघा, उद्गारवाचक वाक्यामध्ये हर्ष, खेद, आनंद, आश्चर्य, शोक, तिरस्कार इत्यादी भावना व्यक्त केलेल्या असतात. उद्गारवाचक वाक्याची सुरुवात व्हॉट, हाऊ, अलास, हुरे इत्यादी शब्दांनी होते. आता
उद्गारवाचक वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच करण्याचे नियम. त्यात ए, उद्गारवाचक वाक्य इनडायरेक्ट स्पीच करताना सेड हे रिपोर्टिंग व्हर्ब काढून एक्सक्लेमचा वापर करतात किंवा एक्सक्लेम्ड वापरतात रिपोर्टिंग वर्ब. बी, उद्गारवाचक वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच करताना स्वल्पविराम व अवतरणचिन्हे काढून दॅट हे कंजक्शन वापरतात. त्यानंतर सी, उद्गारवाचक वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच करताना प्रथम त्या वाक्याचे रूपांतर विधानार्थी वाक्यामध्ये करून विधानार्थी वाक्याच्या नियमानुसार त्याचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करतात. डी, पुढचा नियम, उद्गारवाचक वाक्यामध्ये व्यक्त केलेली भावना प्रबळ असेल तर एक्सक्लेम्ड नंतर विथ जॉय, सॉरो, फियर किंवा अँगर अशा प्रकारची शब्दयोजना संदर्भानुसार वापरतात व उद्गारदर्शक शब्दाचा लोप करतात, म्हणजे उद्गारदर्शक शब्द काढून टाकतात. आता ई, इच्छादर्शक वाक्य असेल तर रिपोर्टिंग व्हर्बच्या जागी सेड किंवा सेड टू काढून विश्ड, प्रेड, लॉंग्ड फॉर अशा क्रियापदांचा वापर करतात किंवा अशी क्रियापदे वापरतात. तर डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीच करताना आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची काही उदाहरणं पाहूयात. त्यात पहिलं आहे ही सेड कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा आय कांट बिलीव्ह धिस एक्सक्लेमेशन मार्क व डबल अवतरण चिन्ह कंप्लीट. विद्यार्थी मित्रांनो, या वाक्याचं आपल्याला आता इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करायचं आहे. तर नियमाप्रमाणे डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीच करताना सेड किंवा सेड टू हे रिपोर्टिंग वर्ब काढून एक्सक्लेमचा वापर करतात व वाक्य जोडण्यासाठी दॅट हे कंजक्शन वापरतात. त्यानुसार आणि अजून वाक्यातील भावना जर प्रबळ असेल तर त्यानुसार सॉरो, फियर, अँगर, विथ जॉय वगैरे अशी शब्दयोजना संदर्भानुसार वापरतात. मग चला तर या वाक्याचं आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करूयात. ही एक्सक्लेम्ड, सेड काढून एक्सक्लेमचा वापर. विथ वंडर ही आपण वापरूयात. ही एक्सक्लेम्ड विथ वंडर वाक्य जोडण्यासाठी स्वल्पविराम व अवतरणचिन्हे काढून दॅट हे कंजक्शन वापरू. रिपोर्टेड स्पीचमधील प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आय हे रिपोर्टिंग वर्बच्या कर्त्यानुसार बदलेल, म्हणून ही कांटचा कुल्डंट, बिलीव्ह व धिस हा दॅटमध्ये बदलेल. धिसचं रूपांतर दॅटमध्ये होईल. उद्गारवाचक चिन्ह काढून शेवटी पूर्णविराम, मग वाक्य असं बनेल ही एक्सक्लेम्ड विथ वंडर दॅट ही कुल्डंट बिलीव्ह दॅट. अशा पद्धतीने आता दुसरं सेंटेन्स आपण पाहूयात. अरुण सेड कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा फॅन्टॅस्टिक एक्सक्लेमेशन मार्क. त्यानंतर वी हॅव वन द मॅच एक्सक्लेमेशन मार्क आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. तर बघा, सेड काढून आपण एक्सक्लेमचा वापर करू. अरुण एक्सक्लेम्ड विथ जॉय वाक्य जोडण्यासाठी दॅट हे कंजक्शन दॅट. त्यानंतर आता रिपोर्टेड स्पीचमधील सर्वनाम जे आहे हे या ठिकाणी प्लुरल आहे. आयचं प्लुरल वी, मग ते अरुणनुसार बदलेल, कर्त्यानुसार बदलेल. या ठिकाणी अरुणनुसार जर आपण घेतलं तर ही आणि हीचं प्लुरल आपल्याला दे घ्यावं लागेल, मग दे. आणि हे जे सेंटेन्स आहे विद्यार्थी मित्रांनो, हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. ते प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं सेंटेन्स इनडायरेक्ट स्पीच करताना पास्ट परफेक्टमध्ये जाईल, म्हणून हॅवच्या जागी हॅड. आणि ऑलरेडी या ठिकाणी थर्ड फॉर्म यूज केलेला आहे ओन, तर तो ओनच. मग वाक्य असं बनेल अरुण एक्सक्लेम्ड विथ जॉय दॅट दे हॅड वोन द मॅच. अशा पद्धतीने आता तिसरं सेंटेन्स विद्यार्थी मित्रांनो, मदर सेड कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा वॉच अ गुड न्यूज इट इज एक्सक्लेमेशन मार्क डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. आता हे इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपण हे सेंटेन्स करूयात. मदर एक्सक्लेम्ड विथ जॉय वाक्य जोडण्यासाठी दॅट हे कंजक्शन. रिपोर्टेड स्पीचमधील तृतीय पुरुषवाचक सर्वनामे बदलत नाहीत, म्हणून इट व इज हा वाजमध्ये बदलेल. इजचं रूपांतर वाजमध्ये होईल. अ व्हेरी गुड न्यूज. मग वाक्य असं बनेल मदर एक्सक्लेम्ड विथ जॉय
that it was a very good news. तर अशा पद्धतीने आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्य व एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, उद्गारवाचक वाक्य यांचे नियम व काही उदाहरणे आपण शिकलोत. थँक्स विद्यार्थी मित्रांनो.